This is Prime News. हर खबर पर नजर और खबर का सही असर जेड प्राइम न्यूज। आताची मोठी बातमी बोदवड तालुक्यामध्ये घडला थरार। बोदवडमध्ये वाळू माफियांची मुजुरी, तहसीलदारांच्या अंगावर डंपर घालून आरोपी पसार। बोदवड तालुक्यात वाळू माफियांची मुजुरी प्रचंड वाढलेली असून थेट महसूल प्रशासनाच्या प्रमुखांनाच जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे। बोदवडचे तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळ आणि त्यांच्या पथकावर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर चालकाने डंपर अंगावर घालून पळ काढला। या थरारक घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडालेली आहे। मिळालेल्या माहितीनुसार तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे, नायब तहसीलदार अनिल नाडेकर, सचिन पाटील आणि महसूल सेवक ज्ञानेश्वर यांचे पथक कारवाईसाठी तैनात होते। बोदवड तालुक्यातील कोल्हाडी येथे या पथकाला एक संशयास्पद व अवैध वाळू वाहतूक करणारा डंपर क्रमांक MH28BB 7935 हा आढळून आला। महसूल पथकाने पाठलाग करून ही गाडी कोल्हाडी येथे पकडली। पकडलेला डंपर बोदवड तहसील कार्यालयाकडे आणत असतानाच संध्याकाळी 6:41 सुमारास बोदवड नाळगाव रस्त्यावरील उड्डाण पुलाजवळ एक काळ्या रंगाच्या 4 चाकी क्रमांक MH14QA 8447 या गाड्यामधून 5 ते 6 अज्ञात इसम तेथे आले। त्यांनी तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांना कारवाई न करण्यासाठी व प्रकरण दाबण्याची विनंती केली। मात्र कर्तव्यदक्ष तहसीलदार साहेबांनी विनंती स्पष्टपणे फेटाळून लावली। तहसीलदारांनी नकार देताच संतप्त झालेल्या डंपर चालकाने थेट तहसीलदारांच्या अंगावरच डंपर घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे आणि डंपरसह घटनास्थळावरून त्यांनी पोबारा केला। यासोबतच आलेले काळ्या 4 चाकीमधील अज्ञात इसमही गाडीसह मागच्या मागे पडून गेले आहे। या जीवघेण्या हल्ल्यातून तहसीलदार आणि त्यांचे सहकारी बालंबार बचावले असून शासकीय अधिकाऱ्यांवर थेट गाडी घालून मारण्याचा प्रयत्न झाल्याने तालुक्यात वाळू माफियांची दहशतीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलेला आहे। या प्रकरणी पोलीस प्रशासनाकडून आरोपींचा शोध सुरू असून कडक कारवाईची मागणी केली जात आहे।